नमस्कार, मी मंगेश भुजबळ, फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस, छत्रपती संभाजीनगर. मी नेहमीप्रमाणे सरकारी योजनेबद्दल, इमारत बांधकामगार योजनेबद्दल, सर्व काही नवीन नवीन योजनाची माहिती, काही नवीन अपडेट आलेली ही सर्व माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. ठीक आहे. जर आपल्याला माझी माहिती आवडत असेल, माझे व्हिडिओ जर आवडत असतील, तर आपण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर कोणाला सरकारी योजनेबद्दल, इमारत बांधकामगार योजनेबद्दल माहिती हवी असेल, तर त्यांना हे व्हिडिओ माझे शेअर करा, जेणेकरून काय होईल, त्यांनाही सरकारी योजनेबद्दल माहिती मिळेल. मी आपल्याला घेऊन आलेलो आहे की सरकारनं या 19 जूनला एक नवीन GR आणलेला आहे सेफ्टी किटचा. या सेफ्टी किट मध्ये काही बदल केलेले आहेत. ते सेफ्टी किट आपल्याला मिळणार आहे. ती सेफ्टी किट कुणाला मिळेल, कशी मिळेल, कुठे मिळेल, याची पूर्णपणे माहिती, त्यामध्ये काय काय बदल केलाय, त्यामध्ये आपल्याला नवीन काय काय ऍड झालंय, त्याची पूर्णपणे मी आपल्याला माहिती देणार आहे. तर या सेफ्टी किट मध्ये जे दिलेलं आहे, सरकारनं सर्वात पहिले एक 25 किलोची आपल्याला कोठी दिलेली आहे धान्य साठवण्यासाठी. एक छोटी 22 किलोची कोठी दिलेली आहे धान्य साठवण्यासाठी. त्यासोबत वॉटर प्युअर, म्हणजे आपण जे वॉटर प्युअर जे पाणी शुद्ध करणारी मशीन असते, ठीक आहे, ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. त्यासोबत आपल्याला एक ब्लँकेट मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला चादर मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला बेडशीट मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला प्लास्टिकची, ठीक आहे, एक चादर सुद्धा आणखी मिळणार आहे. त्यामध्ये सोबतच आपल्याला 1 किलोसाठी साखर साठवण्यासाठी साखरेचा डबा मिळणार आहे. चहा पावडर साठवण्यासाठी 50 ग्रॅमचा डबा मिळणार आहे. या सगळ्या नवीन अपडेट आपल्याला आलेल्या आहेत इमारत बांधकामगार मंडळाच्या सेफ्टी किट मध्ये. तर जर आपल्याला ही किट मिळवायची असेल, आपल्याला हवी असेल, तर त्या अगोदर आपण इमारत बांधकामगार मंडळ ह्या कामगार योजनेमध्ये आधी नोंदणी केलेली पाहिजे. जर आपली नोंदणी असेल तरच आपल्याला या सर्व काही बेनिफिट मिळेल. सोबत, ठीक आहे, नोंदणी जर आपली आहे पण आपली पावती जिवंत म्हणजे ऍक्टिव्ह नसेल तर आपल्याला मिळत नाही. जर आपली पावती संपलेली असेल तर तिला रिन्युअल करून घ्या. आपण जर नोंदणी केलेली नसेल तर आपली नोंदणी करून घ्या, म्हणजे जेणेकरून आलेल्या ज्या सरकारी योजना आहे या योजनेचा लाभ आपल्यापर्यंत मिळत राहील. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओला जे प्रोत्साहन मिळेल आणि मी नवीन नवीन व्हिडिओ नेहमीप्रमाणे बनवून इमारत बांधकाम मंडळ असो किंवा सरकारी योजना असो याच्याबद्दल पूर्णपणे माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.